नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायमेन्शन्समध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शन्सचा अभ्यास करतो आहोत आणि त्यामध्ये सेकंड अँड थर्ड यूजचा अभ्यास आपण मागच्या वेळेस केला होता आणि तुम्हाला त्यामध्ये एक न्यूमरिकल्स सेकंड आणि थर्ड यूजमधले होमवर्कला दिलेले होते. त्यातला एक न्यूमरिकल आहे कन्व्हर्जन फॅक्टर काढण्याचा, युनिट्स ऑफ एनर्जी इन SI अँड CGS सिस्टीम. तो न्यूमरिकल तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे आणि मला त्याचे मेसेजेस पण मला मिळाले. काही विद्यार्थ्यांनी मला पाठवले आणि ते बरोबर केलेले आहेत आणि मला वाटतं तुम्हाला हे युजेस नक्कीच समजलेले आहेत. तरी देखील आपण ते कसं सोडवायचं याचा आपण थोडासा अभ्यास करूया. तर पहिल्यांदा आपण बघूया कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ एनर्जी इन SI अँड CGS सिस्टम. सो लेट अस सी. तर आता इथे पहिल्यांदा आपण SI युनिट आणि CGS युनिट एनर्जीचं जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. जूल इज द SI युनिट अँड अर्ग इज द CGS युनिट ऑफ एनर्जी. So let us suppose that 1 joule is equals to x erg. 1 joule is equals to x erg. आता दोन्हीकडे आपण डायमेन्शन्स लिहूया. जूल हे SI युनिट आहे, अर्ग हे CGS युनिट आहे. डायमेन्शन्स लिहायचे एनर्जीचे डायमेन्शन्स कुठल्या फॉर्म्युलावरून काढायचं मी सांगितलं होतं तुम्हाला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे कोणता? 1/2 mv². m म्हणजे मासचे डायमेन्शन्स m1, v², v म्हणजे L1 T-1 त्याचा स्क्वेअर म्हणजे L2 T-2. अशा प्रकारे डायमेन्शन्स फॉर्म्युलावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. इज इक्वल्स टू x, परत डायमेन्शन्स लिहायचे m1 L2 T-2. ओके. आता डावीकडे SI युनिट आहे त्यामुळे सगळ्या MLTचे SI युनिट्स लिहूया आपण. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम, kg. मीटर, लेंथचं मीटर आहे त्याचा पॉवर 2 आणि टाईमचं सेकंद -2 इज इक्वल्स टू x इंटू ब्रॅकेट. परत आता मासचं CGS युनिट आहे ग्रॅम, त्याचा पॉवर 1, नंतर सेंटीमीटर, लेंथचं सेंटीमीटर त्याचा पॉवर 2, टाईमचं सेकंद त्याचा पॉवर -2. उजव्या बाजूला CGS युनिट्स लिहिले आणि डाव्या बाजूला SI युनिट्स लिहिलेले आहेत. देअरफॉर x इज इक्वल्स टू kg1 मीटर 2 सेकंद -2 डिवायडेड बाय ग्रॅम 1 सेंटीमीटर 2 सेकंद -2. आता इथं कॅन्सल काय होतं पहा. हे सेकंद -2 सेकंद -2 हे तर आहे असंच कॅन्सल होतं. आता काय, किलोग्रॅमचं ग्रॅम कन्वर्ट करायचं. देअरफॉर x इज इक्वल्स टू किलोग्रॅमचं ग्रॅम, 1 kg इज इक्वल्स टू 10³ ग्रॅम. सो 10³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम, नंतर मीटर आहे, मीटरचं सेंटीमीटर करायचं आहे. 1 मीटर इज इक्वल्स टू 10² सेंटीमीटर. आता हे स्क्वेअर करायचं आहे. 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू, दोन्हीकडे स्क्वेअरिंग करूया. 10² स्क्वेअर होणार 10⁴ आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इथं आता मीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर जे आहे त्याच्या जागी आपण सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करताना 10⁴ 10 सेंटीमीटर स्क्वेअर असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. सो लेट अस राईट हिअर ॲज 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथे ग्रॅम कॅन्सल, सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल. सो इज इक्वल्स टू 10³ इंटू 10⁴. मग आता 4 + 3 बिकम्स इक्वल्स टू 7. So finally answer is x is equals to 10⁷. So therefore we can write here as 1 joule is equals to 10⁷ erg. So this is our फायनल आन्सर. या पद्धतीने आपण हा न्यूमरिकल सोडवायचा आहे. त्यानंतर तिसरा उपयोग जो आपण बघितला होता, टू फाइंड द डिपेंडन्स ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज युजिंग डायमेन्शन्स. त्यामध्ये आपण
एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, पहा हे आहे. फाइंड द डिपेंडन्स ऑफ पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम ऑन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी by using dimensional analysis method. So let us see how to solve this numerical. याच्यामध्ये तो पिरियड जो आहे, तो पिरियड त्याला आपण या ठिकाणी सिम्बॉल दिलेला आहे टी. इट डिपेंड्स ऑन लेंथ. लेंथला या ठिकाणी बिग एल घेतलेला आहे अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. मग आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे एलचा पॉवर एक्स घेऊया आणि जीचा पॉवर वाय घेऊया, की जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो टी बिकम्स इक्वल्स टू एल रेस, इथं मध्ये कॉन्स्टंट घ्यायचा, कॉन्स्टंट के एल रेस टू एक्स इंटू जी रेस टू वाय. आता सगळ्यांचे डायमेन्शन्स घ्यायचे. आता डावीकडे उजवीकडे सगळीकडे प्रत्येकाचे डायमेन्शन्स. टी फॉर पिरियड. पिरियड म्हणजे काय? टाईम. एक ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा टाईम, त्याला आपण पिरियड असं म्हटलं आहे. त्यामुळे इथं टाईमचे डायमेन्शन्स लिहायचे आहेत. टाईमचे डायमेन्शन्स काय आहेत? L0, M0 आणि T1. हे झाले डायमेन्शन्स टाईमचे, म्हणजे पिरियड टीचे. इज इक्वल्स टू के. के कॉन्स्टंट, त्याला डायमेन्शन नसतात, ते सोडून देऊया आपण. आणि एल फॉर लेंथ. लेंथचे डायमेन्शन्स आपण इथे डायरेक्टली L1 फक्त घेऊयात, बाकी M आणि T00 नाही लिहिलं तरी चालेल. जी ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, परंतु आपण आता डायमेन्शन लिहिताना ॲक्सेलरेशनचे लिहायचे. ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम आणि वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे L1 T-2 असं होणार. सो L1 सॉरी इथं एल रेस टू 1चे जे डायमेन्शन्स आपण लिहिले, त्याला इथं आपण रेस टू एक्स लिहायचं आहे. त्याच्यानंतर जीचे डायमेन्शन्स L1, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, L1 T-2 रेस टू वाय. ओके. तर डावीकडे L0, M0, T1 ॲज इट इज, नो चेंज. उजवीकडे आता बघा इंडायसेस म्हणजे पॉवर जे आहे त्यांचा गुणाकार करूया, घातांकांचा गुणाकार करूया. एक्स इंटू 1 एक्स येणार, एल रेस टू एक्स होणार. त्यानंतर उजवीकडे इथं 1 इंटू वाय, वाय -2 इंटू वाय, -2y. अशा प्रकारे उजव्या साईडला डायमेन्शन झालेले आहेत. पहा आता L0, M0 आणि T1 ॲज इट इज इक्वल्स टू, आता इथं पायासारखं आहे, बेस सेम आहे, L बेस सेम आहे, त्यामुळे Lचा पॉवर किती होणार टोटल? x प्लस वाय इंटू T रेस टू -2y. So equating the powers on both sides, comparing the powers of L, M, T on both sides. L चा पॉवर इकडे 0 आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला x प्लस वाय आहे. देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल्स टू 0. त्यानंतर M चा पॉवर डावीकडे पण 0 आहे, उजवीकडे नाही लिहिला आपण, म्हणजे 0च आहे, त्यामुळे ते सोडूनच देऊया आपण. आता T चा पॉवर डावीकडे 1 आहे आणि उजवीकडे -2y. -2y इज इक्वल्स टू 1. अशा प्रकारे तिघांचेही पॉवर्स कम्पेअर केले आपण. आता सोडवूया हे इक्वेशन्स आणि आपण एक्स वायच्या किमती काढूया. पहिल्यांदा वायची किंमत लगेच मिळते पहा इथं. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू -1/2. राईट. मग आता एक्सची किंमत आपण काढू शकतो. कशी काढणार? ही वायची किंमत त्या वरच्या इक्वेशनमध्ये घ्यायची, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0 या इक्वेशनमध्ये. काय येईल पहा, एक्स हे एक्स, आता वायची किंमत -1/2 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, हे 1/2 उजव्या साईडला ट्रान्सफर केलं, ते होणार +1/2. सो फायनली वी गेट द आन्सर ऑफ एक्स ॲज 1/2 अँड वाय ॲज -1/2. मग आता आपलं हे जे रिलेशन आहे, त्या रिलेशनमध्ये आपण आता ते सबस्टिट्यूट करूया. काय येईल पहा, T इज इक्वल्स टू
के इंटू एल रेस टू एक्स आणि जी रेस टू वाय असं आपलं इक्वेशन आहे. सो फायनली वी गेट टी इज इक्वल्स टू के इंटू एल रेस टू एक्स. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला 1/2 इंटू जी रेस टू वाय. वायची किंमत -½ मिळाली आपल्याला. अशा प्रकारे सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता हे जी रेस टू -1/2 जे आहे ते न्यूमरेटरमध्ये आहे. ते आपण डिनॉमिनेटरमध्ये जर घेतलं तर त्याचा घातांक जो आहे तो घातांक त्याचं चिन्ह बदलतं. सो लेट अस ट्रान्सफर दॅट टर्म इन द डिनॉमिनेटर. सो इट बिकम्स के इंटू एल रेस टू 1/2 डिवायडेड बाय जी रेस टू 1/2. आता कुठल्याही क्वांटिटीचा पॉवर म्हणजे घातांक 1/2 असतो म्हणजे ते स्क्वेअर रूट असतं. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार, टी इज इक्वल्स टू के इंटू एल स्क्वेअर रूट ऑफ एल आणि हे स्क्वेअर रूट ऑफ जी. म्हणजेच के इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी असं आपण दोघांचं स्क्वेअर रूट एकच लिहिलं तरी चालतं. आता हा के कॉन्स्टंट जो आहे त्या केची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती फ्रॉम एक्सपेरिमेंट. द व्हॅल्यू ऑफ के इज 2π. So let us put that value of k. We get t is equals to 2π under root L upon G. So this is the final expression for the period t with length and acceleration due to gravity. So this is the second numerical. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे नक्की कळलं असेल कसं सोडवायचं हे. प्रॅक्टिस करा अशा प्रकारच्या उदाहरणांची आणि खूप सोपा आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. प्रयत्न करा. काही अडचण आली, काही शंका असेल, तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. हे जे डायमेन्शन्स आहेत ह्याचे ड्रॉबॅक्स म्हणजे याच्यामध्ये काही तोटे पण आहेत त्या डायमेन्शनचे. ड्रॉबॅक्स म्हणजे तोटे. काय तोटे आहेत बघूया आपण एक एक. इथं आता 4 पॉईंट्स मी घेतलेले आहेत पहा. पहिला पॉईंट, while deriving a formula the proportionality constant cannot be found. म्हणजे आपण आत्ता जसं बघितलं पिरियडचा फॉर्म्युला घेतला आपण टी इज इक्वल्स टू के इंटू अंडर रूट एल अपॉन जी. तर तो के जो कॉन्स्टंट आहे तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. तर त्याची किंमत आपल्याला इथं डायमेन्शनवरून काढता येत नाही. हा एक ड्रॉबॅक म्हणजे हा एक तोटा आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा. दुसरा उपयोग बघूया. दुसरा ड्रॉबॅक बघा काय लिहिलं आहे. The formula for a physical quantity depending on more than 3 other physical quantities cannot be derived. It can be only verified. म्हणजे जसं आता आपल्याला कुठलंही एखादं इक्वेशन जेव्हा दिलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी आपण तो जो फॉर्म्युला आहे त्याचं फक्त व्हेरिफिकेशन करू शकतो आपण. ते रिलेशन प्रत्यक्ष काढू शकत नाही आपण. ते रिलेशन आपल्याला काढणं आवश्यक आहे. जेव्हा 3 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज त्या ठिकाणी असतात, जसं आपण ते व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी हे इक्वेशन, त्या ठिकाणी 4 फिजिकल क्वांटिटी आहेत, टर्म 3 आहेत, फिजिकल क्वांटिटी 4 आहेत. त्या इक्वेशनमध्ये आपण ह्या व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी ह्याच्यामध्ये 4 फिजिकल क्वांटिटी हे फक्त चेक करू शकतो. ते रिलेशन शोधून काढायचं काम डायमेन्शननी नाही करता येत आपल्याला. त्यानंतर तिसरा ड्रॉबॅक बघा, तिसरा तोटा. जर एखादं इक्वेशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असलेलं असेल, म्हणजे जसं साइन थिटा, कॉस थिटा किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असलेलं असेल, लॉग एक्स, लॉग ऑफ एक्स रेस टू 3 किंवा लॉग एक्स क्यूब, लॉग एक्स स्क्वेअर अशा प्रकारचे किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असतील, ई रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स स्क्वेअर अशा प्रकारचे असतील तर ते मात्र आपल्याला डिराईव्ह करता येत नाहीत आणि चेक पण करता येत नाहीत. कारण त्याचं डायमेन्शनचा आपल्याला काही संबंधच येत नाही. डायमेन्शन आपण त्याचे काढूच शकत नाही. त्यामुळं अशा प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असलेले जे इक्वेशन्स आहेत ते आपण डिराईव्हही करू शकत नाही आणि चेकसुद्धा करू शकत नाही. सो कॅन नायदर बी डिराईव्ड नॉर बी चेक्ड बिकॉज दे आर इंडिपेंडंट ऑफ लेंथ, मास अँड टाईम. ते इंडिपेंडंट आहेत मास, लेंथ, टाईमवर, त्यामुळं काढता येत नाही. असा हा तिसरा ड्रॉबॅक. चौथा आणि शेवटचा ड्रॉबॅक बघा. टू डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी वी मस्ट नो ऑल द फिजिकल क्वांटिटीज ऑन विच इट डिपेंड्स. म्हणजे एखादा फिजिकल क्वांटिटीचं जे रिलेशन आहे, जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करायचा असेल तर तो कशावर अवलंबून आहे
हे माहिती पाहिजे. ते माहिती जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं हा एक ड्रॉबॅक म्हणून आपण या ठिकाणी एक पॉईंट घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे 4 ड्रॉबॅक्स या ठिकाणी आपल्याला दाखवता येतात. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात आणि उद्या आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सिग्निफिकंट फिगर्स हा पुढचा जो टॉपिक आहे तो कंटिन्यू करूया. आणि हे नोट्स मी तुम्हाला PDF फाईलमध्ये हे सेंड करतो. तुम्ही ते नोटबुकमध्ये तुमच्या नोट करून घ्या. याच्यात काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.